आता हे फूट आणि इंचचा भाग तुम्हाला कळाला असेल। तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला जे आहेत आपल्याला एकदम बारीक बारीक रेषा याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत। आता जर इथं बघितलं आपण तर 12 पर्यंत ह्या ज्या रेषा आहेत आपल्याला बारीक बारीक, तर या खूप बारीक बारीक रेषा याच्यामध्ये आपल्याला दाखवल्या। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपला, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो टेप असतो आपला मेजरमेंट टेप, तर त्याच्यावरती जे मापं आपण घेतो साईटवरती, आता कन्स्ट्रक्शन साईटवरती आपल्याला वेगवेगळ्या जे ऑब्जेक्ट असतात तर त्याची मापं घ्यावी लागतात। तर ती मापं आपण इंचामध्ये घेतो, फुटामध्ये घेतो, mm मध्ये घेतो, सेंटीमीटरमध्ये सुद्धा घेतो आणि मीटरमध्ये सुद्धा घेतो। तर हे वेगवेगळे जे आपल्याला युनिट्स आहेत तर त्याच्यामध्ये कसे मापं घ्यायचे किंवा जे रीडिंग आहे त्याच्यावरचं तर ते कसं घ्यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याच्या आधी आपण काय करू की याच्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊ। तर आता आपण इथं माहिती करून घेऊ। तर सगळ्यात आधी जे आपलं आहे तर ते mm आपण भाग बघू। तर 10 mm म्हणजे मिलीमीटर, तर 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर, सेंटीमीटर म्हणजे cm घेतलेलं आहे आपण इथं आणि मिलीमीटरचं mm घेतलेलं आहे। तर 10 mm बरोबर 1 सेंटीमीटर असतं आणि जे 1000 mm आहे, 1000 mm बरोबर 1 मीटर असतं आणि 1000 mm बरोबर 100 सेंटीमीटर असतं। म्हणजे आता आपण इथं जर बघितलं तर इथं जे आहे तर 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर, मग 1 सेंटीमीटर आणि हे 100 सेंटीमीटर, तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm, तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1000 mm बरोबर। तर ते तुम्हाला पुढं क्लिअर होईल तसं आपण जेव्हा टेपवरती बघू तसं। आणि हे टेपचं खाली ड्रॉइंग काढलेलं आहे तर हे मी पुढं तुम्हाला समजवतो। त्याच्यानंतर या साईडला जर आपण बघितलं तर इंचाचा भाग आहे, तर 12 इंच म्हणजे 1 फूट असतं बरोबर। म्हणजे 12 इंच बरोबर 1 फूट आणि 1 इंच जो असतो आपला तर त्या 1 इंचाचे 4 भाग पडतात। जसं की इथं आपण हे बघू शकतो, आता तुम्ही ऐकलं असेल कधी पाव भाग, अर्धा भाग, पाऊण आणि 1 असे हे 4 भाग पडतात। तर त्याच्या खाली आपण जे आहे तर ते इंचाबद्दलचे ड्रॉइंग काढलेलं आहे, तर हे सुद्धा मी तुम्हाला पुढं शिकवणार आहे आता। तर सगळ्यात आधी आपण काय करू, टेप बघू। तर हा आहे आपला 5 मीटरचा टेप। तर हा तुम्हाला हार्डवेअरच्या आपलं जो हार्डवेअरचं दुकान असतं तर त्या हार्डवेअरच्या दुकानात आपल्याला मिळेल हा 70 ते 80 रुपयाच्या आसपास हा मिळतो। तर याच्यामध्ये 3 मीटरसुद्धा असतो आणि 7 मीटरसुद्धा असतो। तर आपल्याकडं जो आहे तो 5 मीटरचा आहे। तर आता आपण जर इथं बघितलं तर याला इथं जे आहे हे दिलेलं आहे असं, आणि याच्यावरती जे आहे आपल्याला या रीडिंग्स दिलेल्या आहेत। तर आता इथं जर आपण बघितलं असे तर हे टेपवरती आपल्याला आकडे दिलेले आहेत, तर 1 2 3, त्याच्यानंतर खाली देखील आपल्याला 1 2 3 असं आकडे दिलेले आहेत। वरती जे आहेत ते मोठे मोठे दिलेले आहेत आणि लांब लांब दिलेले आहेत, आणि खाली जे आहे तर ते लहान आणि जवळ दिलेले आहेत। तर आपण याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला 2 भाग दिसतात, वरती आणि खाली। तर आता हा वरचा जो भाग आहे तर तो कशात डिवाइड होतो, इंच आणि फुटामध्ये। हे 2 युनिट जे आहेत इंच आणि फूट, याच्यामध्ये आपण जे माप घेतो, आता हे माप कोण घेतं, मिस्त्री किंवा जे लेबर असतात तर की त्यांच्याकडे हे मापं जे आहेत तर ते जास्त करून याच्यामध्ये घेतात, इंच आणि फुटामध्ये। आणि सेंटरिंगवाले जे आहेत तर ते सेंटरिंगवाले काय करतात, ते फुटामध्ये सुद्धा घेतात, इंचामध्ये सुद्धा घेतात, पण जास्तीत जास्त जे आहेत तर ते mm मध्ये घेतात, mm मध्ये। तर ते देखील मी तुम्हाला सांगतो। तर आता वरचा जो भाग आहे तर तो आहे आपला इंच आणि फुटाचा, वरचा भाग जो आहे इंच आणि फुटाचा, आणि खालचा जो भाग आहे आपला हा, तर हा आहे mm म्हणजेच मिलीमीटर, cm म्हणजेच सेंटीमीटर आणि आपला मीटर। तर ह्या 3 युनिटचा हा खालचा भाग आहे बरोबर। तर मग आता आपण सर्वात आधी काय करू, वरचा भाग बघू। तर हा वरच्या याच्यामध्ये आपल्याला दिलंय हे मोठे मोठे जे आकडे दिलेले आहेत तर ते इंचाचे आहेत, म्हणजे 1 इंच 2 इंच 3 इंच। तर असे करत करत जेव्हा आपण पुढे जाऊ तर आपल्याला हे 12 नंबर दिसेल। तर 12 नंबरच्या जवळ आपल्याला 1 पण दिलेला आहे। तर आता हे 12ला रेड पण केलेलं आहे। आपण जर इथं बघितलं तर याच्या आधी जे आहे कुठंच आपल्याला रेड दिसणार नाही आकडा, पण याच्यानंतर आपल्याला हे सर्व ब्लॅक कलरमध्ये आहेत, आणि हा इथे जो आहे तर 12 नंबरला आपला रेड केलेला आहे। तर 12 नंबरला रेड का बरं केला आहे, तर 12 इंच म्हणजे किती असतं आपलं, 1 फूट असतं
बरोबर. तर 1 फूट म्हणजे 12 इंच, म्हणून आपल्याला इथं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा 1 दिलेलं आहे. त्याच्यानंतर जसं जसं आपण पुढं जाऊ तर परत 13, 14, 15, 16 असं करत करत जे आहे पुढं गेल्यानंतर परत आपल्याला 24 वरती रेड दाखवलं जातं. आता 12 आणि 12 24 होतं, म्हणून 12 इंच बरोबर 1 फूट, तसंच 24 इंच बरोबर 2 फूट. आणि तसंच पुढं पुढं जेव्हा आकडे वाढत जातात तर परत आणि येऊन 36ला जे आहे तर रेड दाखवलंय. 12 1 12, 12 2 24 आणि 12 3 36. तर 36ला जे आहे 3 फूट आपलं इथं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फुटात जर मापं घ्यायची असली तर आपण इझिली घेऊ शकतो. आणि असंच करत करत पुढे जे आहे तर ते आपल्याला मापं दिलेले आहेत. पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे 12 नंतर पुढं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला रेड कलरमध्ये छोटे छोटे जे आहेत तर ते आकडे दिलेले आहेत. तर ते कशाचे दिलेत ते देखील मी तुम्हाला आता सांगतो. तर 12 नंतर आपल्याला समजा माप घेतलं आपण आणि इथपर्यंत आलंय, समजा आपलं 15पर्यंत आलंय किंवा आपण 16पर्यंत धरू, बरोबर. जर आपलं 16पर्यंत इथपर्यंत आपलं जर आपलं माप जे आलेलं आहे एखाद्या ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टचं माप जे आहे ते 16 इंचपर्यंत आले. पण आपल्याला कशात सांगायला लागेल, समजा इथं आहे किती 12 इंच, बरोबर, आणि हे 16 इंच. तर 12 इंचाला 1 फूट आहे, मग 1 फूट आणि इथं किती येईल 4 इंच, म्हणजे 1 2 3 आणि 4 हे इंच झालं. तुम्हाला इंचमध्येच सांगायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली 16 इंच सांगू शकता. पण जर तुम्हाला फुटात आणि इंचात सांगायचं असेल की किती येते तर तुम्ही असं सांगू शकता, 12च्या ठिकाणी 1 आलाय तर 1 फूट आणि 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 इंच. आता हे 4 इंच तुम्हाला मोजायची पण गरज येत नाही, कारण या टेपवरती आपल्याला काय केले, 1 आणि डॅश दिलाय आणि तिथं पुढं आपल्याला 4 दिले. 1 डॅश आणि 4 म्हणजे काय, तर 1 फूट 4 इंच. म्हणजे जर तुमचं ऑब्जेक्टचं इथपर्यंत माप आलं असेल तर ते किती येणार, 1 फूट 4 इंच. बरं, आपण पुढं पण बघू. तर पुढं जर आपण समजा 19 इंच, हा 19 इंच आहे, तर इथपर्यंत आपलं येऊन ऑब्जेक्ट जो आहे तो इथपर्यंत आपण त्याचं माप घेतलंय तर ते किती येणार, 1 फूट 7 इंच. म्हणजे आपल्याला मोजत बसायची गरज येत नाही, 1 फूट 7 इंच. पण जर आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं असतं की इंच आणि फुटामध्ये असं वेगळं सांगून चालत नाही, किंवा काही जे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे असतात तर ते पूर्ण आपल्याला फुटामध्ये करायचे असतात, बरोबर. तर कुठलंही कॅल्क्युलेशन करताना आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करताना जे आहे तर एकाच युनिटमध्ये घ्यावं लागतं ते. तर जर समजा तुम्हाला हे पूर्ण फुटामध्ये सांगायचं असेल तर कसं होणार ते, हे जे आहे आता 1 फूट म्हणजे 12 इंच आहे, बरोबर. तर मग आपलं कसं होणार, आता इथपर्यंत समजा आलं, हे 17पर्यंत आपलं माप आलं, तर आपण काय करणार आहे, 17 इंचला आपण 12ने भागायचं. का 12ने भागायचं, तर 12 इंच म्हणजे 1 फूट असतं. म्हणून आपण जे आहे, जर सपोज तुमचं 20 इंच जे आहे तर ते एका ऑब्जेक्टचं जे माप आहे ते 20 इंच आलेलं असेल, तर तुम्हाला जे पूर्ण फुटामध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, 20ला जे आहे तर ते 12ने भागायला लागेल. आता 20ला जर आपण 12ने भागलं, बरोबर, तर 20ला आपण 12ने भागल्यानंतर आपला आन्सर किती येणार आहे, 1.6 फूट. म्हणजे आता तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, असं प्रत्येक इंचाचं जर तुम्ही बघितलं आणि प्रत्येकाला जर 12ने तुम्ही भागलं तर आपलं आन्सर जे आहे तर ते पूर्ण आपल्याला फुटामध्ये मिळतं. आता तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट वाटला असेल तर खाली तुम्ही कमेंट करून सांगा मला. तर आता आपण याच्या पुढे जाऊ. आता हे फूट आणि इंचचा भाग तुम्हाला कळाला असेल. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला जे आहेत आपल्याला एकदम बारीक बारीक रेषा याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. आता जर इथं बघितलं आपण तर 12पर्यंत ह्या ज्या रेषा आहेत आपल्याला बारीक बारीक, तर या खूप बारीक बारीक रेषा याच्यामध्ये आपल्याला दाखवल्यात. पण 12च्या पुढं जर आपण बघितलं तर आपल्याला या थोड्या मोठ्या रेषा दाखवल्यात. आता याच्यामध्ये जे आहे तर अजून बारीक जे आहेत, बारीक सारीक आपलं जे मापं असतात तर त्याच्यासाठी असतात, तर त्याचं आपण आता बघत नाही इथं, कारण आपल्याला त्याची काय गरज नाही. पण आपल्याला याच्यामध्ये गरज कशाची पडणार आहे, तर याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल बघा, कधी पाव किंवा अर्धा किंवा पाऊण इंच असं तुम्ही ऐकलं असेल, किंवा 1.25 इंच, अर्धा इंच, 1.25 इंच किंवा असं ऐकलं असेल आपण. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, तर याच्यामध्ये आपल्याला ह्या बारीक बारीक रेषा दिलेल्या असतात बघा. आता तुम्हाला याच्यामध्ये नाही समजणार तर याच्यामध्ये समजेल ते. तर इथं जर तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला 4 भाग केलेले त्याच्यामध्ये. हा 1 भाग, 2 भाग, 3 भाग आणि 4 भाग. तर याच्यामध्ये बघा कसं असतं, तर इथं जर आपण बघितलं तर याचे हा 1 इंच आणि हा 1 इंच, या 2 इंचांच्या मध्ये जे आहेत तर बारीक बारीक रेषा आपल्याला दिल्यात, तर याच्यामध्ये आपले 4 भाग पडतात. आता इथं जर पहिली रेष जर तुम्ही बघितली, आता तुम्हाला इथून मी जवळून दाखवतो, तर इथं जर आपलं आलं तर हे किती होणार, हे अर्धा इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड होणार आहे.
13.25 समजून घ्या, 13.25 इंच. त्याच्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर अजून एक मोठी रेष दिसेल तर ती अर्धा इंच, म्हणजे त्याला आपण म्हणताना काय म्हणणार 13.5 इंच. त्याच्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला अजून जे आहे तर इथं आल्यानंतर काय होणार, अजून एक रेषा दिसते त्याला, तर 14.25 इंच आणि इथं शेवटला 14 इंच. म्हणजे याच्यामध्ये आपले 4 भाग पडतात, पाव, अर्धा आणि इथं पाऊण असे, आणि हा पूर्ण 1 असे 4 भाग होतात याच्यामध्ये. तर ह्या ज्या रेषा आहेत हे तुम्हाला बघायचं आहे, ही थोडी मोठी रेष इथे, त्याच्यानंतर ही इथे अर्धी बरोबर मधोमध, आणि त्याच्यानंतर इथं ही पाऊणाची. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मधले जे मेजरमेंट आहेत तर ते सुद्धा समजले असतील. आता इथे सुद्धा आपल्याला दिलेले आहेत, पण याच्यामध्ये बारीक बारीक रेषा असल्यामुळे जे आहे तर ते लवकर आपल्याला समजणार नाही याच्यामध्ये दाखवल्यावर. तर मी तुम्हाला ड्रॉइंगसुद्धा काढलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर त्यानंतर जर खालचा भाग जर आपण बघितला इथे, तर हा जो आहे हा एमएमचा आहे. आता आपलं वरचं जे झालं ते इंच आणि फुटाचं झालं. आता खालचा जो भाग आहे तर तो आहे एमएमचा. जर इथं बघितलं याच्या खाली तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, त्याच्यानंतर 10 आहे. त्याच्यानंतर पुढं जर बघितलं तर हे 15 झालं, म्हणजे 10 आणि हे 5 15 आणि हे 5 20, बरोबर, म्हणजे 20 सेंटीमीटर. आता हे आपल्याला वाचायला सोपं आहे, कारण आपण पट्टी जी आहे म्हणजे स्केल जी आहे तर त्याच्यावरती आपण मापं बघितलेले असतात. त्याच्यामुळे 1 सेंटीमीटर काय असतं, 2 सेंटीमीटर काय असतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर आता MM म्हणजे काय, तर MM सुद्धा आपल्याला पट्टीवर दिलेलं असतं, पण कधी आपण फारसं त्याच्याकडे जे आहे लक्ष दिलेलं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला या टेपमध्ये जे आहे तर ते समजायला अवघड जातं. तर जास्त काय नाही याच्यामध्ये, ह्या ज्या 1-1 सेंटीमीटरच्या मध्ये ज्या बारीक बारीक रेषा दिसत आहेत ना तुम्हाला, तर त्या 10 रेषा असतात. मग 1 सेंटीमीटरमध्ये 10 रेषा असतात, म्हणजे ते कशाच्या असतात, मिलीमीटरच्या असतात, बरोबर. मग 10 रेषा आहेत म्हणून त्याला काय म्हणतात, 10 मिलीमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये जे आहे 10 मिलीमीटर असतात, बरोबर. म्हणजे याच्यात 10, याच्यात 10, याच्यात 10, 10, 10 असे करत करत 10, 20, 30, 40, म्हणजे जर 5 सेंटीमीटरवर आपलं आलेलं असेल ते किती असणार आहे, 50 mm. किंवा 8 सेंटीमीटरवर जर आलेलं असेल तर किती असणार आहे, 80 मिलीमीटर, म्हणजे 80 mm. त्याच्यानंतर जर 10 सेंटीमीटरवर आपलं माप आलं असेल तर किती असणार आहे, ते 100 mm, बरोबर. समजा तुमचं हे मधोमध आलं, इथपर्यंत आलं, बरोबर, किंवा इथं कुठल्याही रेषेवर आलं तरी तुम्ही इझिली मापं घेऊ शकता. समजा हे MM मध्ये आपल्याला मापं सांगायचे आहे. कधी तर तुम्ही ऐकलं असेल साईटवरती की 250 mm जो आहे तो कॉलम आहे, किंवा 250 म्हणण्यापेक्षा आपण 230चा घेऊ. तर 230चा जो कॉलम आहे तर 230 म्हणजे कुठे येणार, इथं येणार. ही जी तुम्हाला 3ची रेषा दिसते इथं, तर 3वर येणार आहे. 200 म्हणजे काय, 20 सेंटीमीटर, आणि हे 3 सेंटीमीटर वरती, म्हणजे 10-10चा. आता याच्यात 10 mm आहे, याच्यात 10 mm आहे, याच्यात 10 mm आहे, बरोबर. आता तेच जर समजा आपल्याला 125, समजा 125 mm सांगितले, बरोबर. तर 125 mm म्हणजे आपण किती घेणार, तर हे झाले 100. 100च्या वरती किती पाहिजे आपल्याला, 25 mm पाहिजे. 25 mm म्हणजे किती, आता समजा आपण घेतलं तर हे झाले आपले 10 सेंटीमीटर म्हणजे 100 mm. आपल्याला किती सांगितलं, 125. तर आपल्याला हे 10 प्लस हे 10 किती झाले, 20 mm, प्लस वरती किती येणार, 5 mm. म्हणजे ह्या 3 आणि 2च्या मध्ये जे मधली जी रेष दिसते आपल्याला, तर तिथपर्यंत आपलं 5 mm येणार, बरोबर. म्हणजे मधी मध्ये जे आहेत, जर सपोज तुम्हाला सांगितलं की 122 mm, तर 122 mm म्हणजे किती, 2च्या पुढे हे जे आहे पुढच्या 2 रेषा, म्हणजे 122 mm. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता MMचा भाग कसा असतो, जर तुम्हाला समजा सांगितलं तुमचा 700चा कॉलम आहे, तर 700चा कॉलम म्हटल्यावर आपण कशावर नेणार, 70 सेंटीमीटरला, बरोबर, 70 सेंटीमीटर. किंवा जर तुम्हाला कोणी बोललं की आपला कॉलम 750चा आहे, तर 750 म्हणजे काय, तर 750 mm. 750 mm म्हणजे किती, 75, इथं दिले 75 सेंटीमीटर. बघा इथं 70 सेंटीमीटर प्लस वरती 5 सेंटीमीटर जास्त, म्हणजे 75 सेंटीमीटर. मग जर MM मध्ये कन्वर्ट केलं तर ते कसं होईल, आपलं 750 mm, बरोबर. किंवा जर सपोज कोणी बोललं 765 mm पाहिजे, तर 765 mm म्हणजे ही मधली जी रेष आहे 5 mm. 1-1 mmचं तुम्ही हे करा, तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अजून डीपमध्ये समजेल याच्यामध्ये. जर आपण पुढं गेलो तर 900, त्याच्यानंतर इथं आपल्याला 1000 डायरेक्ट दिलेलं नाही, इथं काय केलेलं आहे, म्हणजे 100 सेंटीमीटर सुद्धा दिलेलं नाही, किंवा 1000 mm सुद्धा इथं दिलेलं नाही. इथं डायरेक्टली काय घेतलंय, 1 मीटर घेतलंय. आता 1 मीटर म्हणजे किती असतं, 1 मीटर म्हणजे 1000 mm. जर MM मध्ये आपण घेतलं तर
1000 mm आणि जर सेंटीमीटरमध्ये जर आपण घेतलं तर किती येणार 100 सेंटीमीटर. म्हणजेच काय तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आणि 1000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर. बरोबर. आता हे तुम्हाला डोक्यात बसवावं लागेल या सर्व गोष्टी. जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला असा टेप घ्यावा लागेल. टेपची किंमत जास्त नाही, 70 ते 80 रुपयाला आपल्याला मिळतो. जसा पाहिजे तसा आपण घेऊ शकतो. 5 मीटरचा पाहिजे तर 5 मीटरचा घेऊ शकतो, 3 मीटरचा पाहिजे तर 3 मीटरचा घ्या. शक्यतो तुम्ही 3 मीटरचं घ्या जर नवीन असाल तर. तुम्हाला छोटे छोटे जे आहेत ते मापं घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठी त्याचा यूज होईल. तर तो थोडा स्वस्त मिळेल याच्यापेक्षा. आणि जर घ्यायचाच असेल 5 मीटरचा तर जास्त काही किंमत नाही, 70 ते 80 रुपयात तो मिळतो आपल्याला. तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि याचा आपल्याला साईटवर यूज होतो. आता जर यूज कसा होतो तर तुम्हाला बरेच जण साईटवर गेल्यानंतर बघा इंचामध्ये मापं सांगतात किंवा फुटामध्ये मापं सांगतात. बरोबर. आणि काही जण तुम्हाला मिलीमीटरमध्ये सांगतात, सेंटीमीटरमध्ये सांगतात किंवा मीटरमध्ये सांगतात. मग त्यावेळेस आपल्याला काय सर्वच मापं आपल्याला वाचता आले पाहिजे. बरोबर आहे ना. कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करताना बऱ्याच वेळा आपल्याला याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारसुद्धा केले जातात मापं घेताना. तर त्याच्यामुळं थोडंफार मागं पुढं होऊ नये आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. आपण इंजिनियर आहे किंवा सामान्य माणूस जरी असो तरी आपल्याला माहीत पाहिजे, कारण याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारसुद्धा खूप होतात. तर मापं घेताना आपण जेव्हा मेजरमेंट घेतो तर एखादं काम केलेलं असतं तर ते मेजरमेंट घेताना बरेच जण आपल्याला याच्यामध्ये फसवू शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे मापं जे आहेत तर ते घेता येणं गरजेचं असतं. आता याच्यात तुम्हाला मीटरचं समजलं. बरोबर. आता आपण कुठं आलो होतो 1 मीटरला. बरोबर. तर 1 मीटर आले तर तुम्हाला जर समजा MM मध्ये मापं आहेत, आपण सगळे माप आता समजा आपण किती घेतले समजा इथं किती आलं 1000 mm. बरोबर. इझी सगळ्यात काय तुम्ही MM मध्ये मोजत चला, म्हणजे तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करणं जे आहे तर ते सोपं जाईल. बरोबर. तर मग आता इथं जर समजा आपण घेतलं की तुमचं माप जे आहे इथपर्यंत आलं तर ते किती आलं 1100 mm. किती आलं 1100. म्हणजे इथं जर आपण बघितलं हे 1000 mm, 1000च्या पुढं अजून हे जे आहे तर 110 सेंटीमीटर दिले. हे 100 सेंटीमीटर आणि हे 110 सेंटीमीटर म्हणजे 1100 mm. आता 1100 mm ला जर तुम्ही 1000 ने भागलं ना तर तुम्हाला पूर्ण आन्सर जे आहे ते मीटरमध्ये मिळणार. कसं काय तर 1000ला तुम्ही भागून बघा तर 1000ला समजा तुम्ही 1000ला 1000 ने भागलं तर एकच येईल. पण 1000ला समजा 1100ला जर आहे तुम्ही 1000 ने भागाल तर त्या किती येईल 1.1 मीटर येईल, म्हणजे ते मीटरमध्ये येईल. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त की जेव्हा तुम्ही मापं MM मध्ये घ्याल तेव्हा तुम्ही त्याला 1000 ने भागायचे. आता याच्यासाठी मी जो आहे तो सेपरेट युनिट कन्व्हर्जनचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच असे युनिटमधले कन्व्हर्जन दिलेले आहेत, रेडी दिलेले आहेत. त्याची PDF सुद्धा मी खाली दिलेली आहे. जर तुम्हाला ती हवी असेल तुम्ही ती डाउनलोड करून घ्या. तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला नोटिफिकेशन येईल आणि मग मी तिथला जो शेअरिंग पॉईंट आहे तर तो ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला ती PDF ॲक्सेस करण्यासाठी मिळेल. तर ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. 100% तुम्हाला त्याचा यूज जो आहे तो होणार आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढं बघितलं जर आपलं माप इथपर्यंत आलं तर 1050 म्हणणार आपण. हे 5 वर जर आपलं आन्सर आलं 1000च्या पुढं 1000 mm च्या पुढं, म्हणजे हे कसं मोजणार आपण 1050, 1060, 1070, 1080, 1090, 1100 म्हणजेच 1100. आता याच्या जर पुढं गेलं आपलं तर किती होणार ते 1130. बरोबर. 1130 म्हणजे 1130 mm किंवा 1125 mm जर असेल तर हे 30 आणि 20च्या मध्ये येईल. बरोबर. आता हे तुम्ही टेप घ्या, तुम्ही तिथं निरीक्षण करा, तुम्हाला नक्कीच समजेल. आता एवढी माहिती दिलेली आहे तर समजायलाच पाहिजे. आणि जरी नाही समजलं तुम्हाला तरी तुम्ही खाली कमेंट करून सांगा, मी परत एकदा तुम्हाला याच्यावरती सांगेल. तर आता हे आपण बघितलं टेपवरती. आता आपण काय करू याच्यावरती परत एकदा तुम्हाला सांगून देतो. वरचा जो भाग असतो आपला तो इंचाचा असतो, त्याच्यानंतर फुटाचा असतो. त्याच्यानंतर खालचा जो भाग असतो आपला तर तो असतो सेंटीमीटरचा, MMचा आणि आपलं मीटरचा. बरोबर. हे 3 जे युनिट आहेत ते खाली असतात, 2 युनिट वरती असतात. टोटल 5 युनिट आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला पाव, अर्धा आणि पाऊण आणि 1 इंच हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे जर समजा तुमचं याच्या अलीकडे आलं तर पाव इंच, मध्ये इथं आलं तर अर्धा इंच, थोडं इथपर्यंत आलं तर ते पावणा इंच, त्याच्यानंतर 1 इंच, 1 इंचच्या थोडं पुढं गेलं तर ते 1.25 इंच, 1.25 इंचच्या थोडं पुढं गेलं तर ते अर्धा इंच, अर्धा इंचच्या थोडं पुढं गेलं तर ते आलं 2.25 इंच आणि लास्टला 2 इंच. तसंच पुढं आलं परत 2.25, 2.5, 2.3 आणि
3 एकदम इझी आहे टेपमध्ये मापं घेणं. तुम्ही जर व्यवस्थित टेप घेतला आणि चेक केलं तर तुम्हाला नक्कीच समजेल. आता इथं आपण काय करू, हे जे आपलं ड्रॉइंग आहे तर ड्रॉइंगवरती पण मी तुम्हाला अजून एकदा समजावून देतो. जर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल या टेपवरती तर तुम्ही इथं व्हिडिओ थांबवू शकता, पण तरी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे पुढे बघू शकता. आता इथं मी ड्रॉ केलं आहे तर हे सेंटीमीटरमधली माप आहे बघा. 0, त्याच्यानंतर 1, 2 आणि 3. तर 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर. आणि खाली ज्या रेषा आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या कशाच्या दिलेल्या आहेत, MMच्या. आता याच्यामध्ये जर आपण मोजलं तर इथं बघा 1, 2, 3, 4 आणि 5. तर 5ला परत वरती रेष काढली तुम्ही मीटर टेपमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर परत पुढं 6, 7, 8, 9 आणि 10. 10ला डायरेक्ट आपला 1 सेंटीमीटर आला, बरोबर. म्हणजे आपल्या 1 सेंटीमीटरमध्ये किती रेषा, 10 रेषा आहेत आपल्या, म्हणजे त्या मिलीमीटरच्या रेषा आहेत. तसंच पुढं जर बघितलं तर याच्यात देखील आपल्या 10 रेषा आहेत. तर 1, 2, 3, 4 आणि इथे 5. त्याच्यानंतर ही 6, 7, 8, 9 आणि ही 10. असं करत करत आपल्या याच्यामध्ये या अशा रेषा आहेत. आता हे इझी आहे, तुम्हाला समजायलाच पाहिजे. त्याच्यानंतर इकडं जर बघितलं आपण, हे मगाशी बघितलं पावभाग, अर्धा भाग, पावणा, त्याच्यानंतर 1, बरोबर. अशाच पद्धतीने जोडून जे आहेत ते कॅल्क्युलेशन करायचे. आता इथं जर बघितलं आपण तर इथं सुद्धा मी इंचाची जी आहे डायग्रॅम काढलेली आहे. 0 इंच ते 1 इंच यांच्यामध्ये जी आहेत तर बघा 1, 2 आणि 3 रेषा आहेत. म्हणजे भाग किती पडले आहेत, 1, 2, 3 आणि 4. मगाशी तुम्हाला मी सांगितलं 4 भाग पडतात. तर बघा हा पाव, त्याच्यानंतर अर्धा, त्याच्यानंतर इथे पावणा, त्याच्यानंतर पूर्ण 1, बरोबर. म्हणजे बघा इथे ह्या रेषेवर जर आलं तर तुमचं पावभाग, त्याच्यानंतर मधोमध आला तर अर्धा, त्याच्यानंतर इथे आला तर पावणा, त्याच्यानंतर हा पूर्ण. अशा पद्धतीने तुम्हाला मापं घेणं जे आहे तर ते इझी होणार आहे. आणि मित्रांनो, जर हे व्हिडिओज तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर प्लीज व्हिडिओला जे आहे लाईक करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल, याच्यातून तुम्हाला जर चांगली इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर प्लीज लाईक करा. आणि व्हिडिओ जर चांगली वाटली असेल तर व्हिडिओला शेअर करा. आणि प्लीज चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा, कारण पुढे देखील तुम्हाला असे चांगले व्हिडिओज जे आहेत ते बघायला मिळतील. आणि बाकीचे जर व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओज देखील तुम्ही पाहून घ्या. आणि टेप जर शिकायचा असेल तर तुम्हाला टेप हा घ्यावाच लागेल. तर टेप देखील तुम्ही घ्या. आणि प्रत्येक ठिकाणची जी आहे, घरात आता वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतात तर त्याची तुम्ही मापं घ्या. तुम्हाला त्याच्यातून प्रॅक्टिस होईल तुमची. आणि तुम्हाला जर त्याच्यात काही डाऊट वाटलाच तर तुम्ही खाली कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय करेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.